नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत. सगळेजण नाश्ता करून निघून गेलेले असतात आणि उरते फक्त ऐश्वर्या आणि जानकी. जानकी पोहे खात असते. ऐश्वर्या म्हणते, याच्यात तर मी मीठच टाकलेलं नाही, तरी पण सगळ्यांनी ते कसे चवीने खाल्ले आणि कोणी सांगितलंही नाही मला की मी याच्यात मीठ घातलेलं नाही. तेव्हा जानकी समजवू लागते ऐश्वर्याला, याला म्हणतात कुटुंब. नवीन नवरी जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा तिला असं वाटतं माझ्या हातचं सगळ्यांनी खावं, सगळ्यांनी कौतुक करावं. मग तिच्याकडनं एखादी चूक झाली तर ते घरातले सांभाळून घेतात. याला म्हणतात परिवारचा बॉन्डिंग. जेव्हा आपल्या नात्यात अशी बॉन्डिंग येते तेव्हा हे सगळेजण एकमेकांना समजून घेतात आणि ह्या समजूतदारपणालाच तर कुटुंब म्हणतात ना. मग ती पोह्यांमध्ये मीठ घालते आणि जानकीलाही म्हणते तुम्हीही मीठ टाकून खा ना. आणि जानकी मीठ टाकून खाते आणि म्हणते खूपच छान पोहे झालेले आहे, काही टेन्शन घेऊ नको, हळूहळू तू सगळं शिकशील, मला खात्री आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते किती तो चांगुलपणा, मला याचीच राग येतो. इकडे ऋषिकेश सोडवायला आलेला असतो सारंगला त्याच्या योग्य त्या ठिकाणी सोडल्यानंतर तो त्याला निरोप देतो आणि मग पुढे जात असताना त्याच्या रस्त्यासमोरनं विक्रांतराव त्याला जाताना दिसतात. मग विक्रांतराव तर आपल्या शहरातच आहे. मग शरयू का बोलली की ती मुंबईला गेले आहे, म्हणून आता त्याला काळजी वाटली. काहीतरी नक्कीच गडबड आहे. एवढ्या रात्रीही शरू आली आणि ती सांगतही नाही काय झालेलं आहे. 100% काहीतरी घोटाळा आहे असं म्हटल्यानंतर तो लगेचच फोन काढतो आणि लगेच जानकीला फोन लावतो आणि सांगतो की मी इथे विक्रांतरावांना पाहिलं. मग ती म्हणते असं कसं शक्य आहे, आपल्याला शरूनी तर सांगितलं ते बाहेर गेलेले आहे. हे सगळं त्यांचं बोलणं. मग ऋषिकेश म्हणतो ती नक्कीच काहीतरी लपवत आहे, एवढ्या रात्रीची आली, आपण तिला काय प्रश्न विचारलं आणि तिने लगेच टाळाटाळ केली, मी इथे येऊ शकत नाही का, मला इकडे यावंसं वाटलं म्हणून मी आली, पण मला काहीतरी गडबड वाटते. मग जानकी म्हणते नसेल हो, असं काही नसेल. पण ऋषिकेश ठाम होता त्याच्या निर्णयावरती. तो म्हणतो तू ना एकदा तिच्याशी बोल, तिच्या मनातलं काढून घेण्याचा प्रयत्न कर आणि मीही इकडे विक्रांतरावांना जाऊन भेटतो, नक्कीच काहीतरी गडबड आहे, ती मी शोधतो, तूही शोध. मग जानकी म्हणते ठीक आहे, मी तिच्याशी बोलून बघते, तिच्या मनात काय आहे काय नाही सगळं जाणून घेते, तुम्ही काळजी करू नका. अहो तुमच्या मनात जे असेल तेच घडेल असं काही नाही, काहीतरी गैरसमज झाला असेल, आपण त्या दोघांशी बोलून घेऊया, तुम्ही जा. ऋषिकेश म्हणतो मीही जातो आणि विक्रांतशी बोलून बघतो काय झालेलं आहे काय नाही. आणि जानकी म्हणते मीही लगेच वंसनकडे जाते आणि काय झालं आहे त्यांनाही विचारते. ती रूममध्ये जाते. रूममध्ये गेल्यानंतर शर्वरी कुठेच नसते, बाथरूममध्ये गेलेली आहे वाटतं असं म्हणत ती आतमध्ये जाते. तिचा पाय तिच्या बॅगीला लागतो. अरे रात्रीपासून ह्या बॅगी तर इथेच पडलेल्या आहे, वंसननी त्या बॅगीही उचलल्या नाही. मग शर्वरीच्या बॅगी ते उचलत असताना त्यातली एक बॅग तिच्याकडनं खाली पडते. खाली पडल्यानंतर सगळे कपडे अस्तव्यस्त होऊन जातात. मग जानकी बघते, मग ते सगळे बॅगीतले कपडे ती बॅगीत भरते. एक बॅग उचलून कॉटवर ठेवते, दुसरी बॅग उचलत असताना पुन्हा ती बॅग खाली पडते. त्या बॅगीतनं पेपर्स बाहेर येतात. त्या पेपर्सला पाहून जानकीला धक्का बसला आहे. त्या पेपरमध्ये आहे डिवोर्स, जो विक्रांतने दिला आहे शर्वरीला. आता शर्वरीचं आणि विक्रांतचं नेमकं काय झालं, इतक्या टोकापर्यंत हे सगळं पोहोचलंच कसं, आपल्याला ठाऊक कसं झालं नाही. शर्वरीला ती जाब विचारते हे सगळं काय आहे, इतक्या टोकाच्या निर्णयापर्यंत जाण्या अगोदर कुणाशी बोलायचं तरी, इतके टोकापर्यंत तुम्ही दोघं पोहोचलेच कसे, एकदाही तुम्हाला घरच्यांशी किंवा आमच्याशी बोलावं वाटलं नाही, तू तर मला मैत्रीण समजते ना, तुलाही माझ्याशी बोलावं वाटलं नाही. असं म्हटल्यानंतर शर्वरीचा बांधच फुटला. ती ढसाढसा रडू लागली जानकीच्या गळ्यात गळे घालून. मग जानकी तिला शांत करते, सावरण्याचा प्रयत्न करते, पण तिला तिचं रडू काही आवरत नसतं. ती ढसाढसा रडत असते. मग जानकी तिला कॉटो बसवते. हळूहळू सांगा, मग मला कळेल काय झालं नेमकं. मग शर्वरी सांगू लागते खूप दिवसापासून होतं आहे, पण मी कधी कुणाशी काही बोललेच नाही, माझी हिंमतच झाली नाही. मग विचारू लागते जानकी नेमकं काय काय झालं, सगळं काही मला डिटेलमध्ये कळू द्या, म्हणजे मलाही कळेल नेमकं तुमचं दोघांचं भांडण कशावरती झालेलं आहे. तेव्हा ती सांगू लागते खूप दिवसापूर्वी मी एक ठिकाणी बाहेर गेले, मला घरी यायला उशीर होणार असं मी सांगितलंही होतं, पण त्याच्या आधीच माझं काम झालं, मग मी लवकर घरी गेले आणि घराची दरवाजाची चावी माझ्या पर्समध्ये होती. मग मी ती चावी शोधत असताना मला घरातनं आवाज ऐकू आले. त्या आवाजांचा मी कानोसा घेत होते. एक मुलगी विक्रांतशी बोलत होती, थँक्यू, तू कोणाला सांगू नको, मी तुझी खूप आभारी आहे. मग मी संशय मला आला, मग मी हळूच दाराचं कडी खोलली आणि मध्ये डोकावून पाहिलं
तर आतमध्ये ती मुलगी आणि विक्रांत दोघंजणं बोलत होते. एकमेकांच्या गळ्यात गळेही घातली, मिठीही मारली. त्या मुलीने त्याला प्रॉमिस करायला सांगितलं, तू आपल्या दोघांमध्ये जे घडलं ते कुणालाही सांगायचं नाही, आपल्या दोघांमध्येच ठेवायचं, अगदी तुझ्या बायकोला किंवा कुणालाही नाही. मग त्याने तिला प्रॉमिस दिलं. मग ती मुलगी निघून गेली. ती बाहेर येत असताना मी बाहेर तिथे एका कोपऱ्यात लपून बसले. हे सगळं काही मी गुपचूप ऐकलेलं होतं. पण विक्रांतला काही विचारायला गेलं की तो कांगावा करतो, म्हणून मी त्याला काही बोलली नाही. थोड्या दिवसांनंतर मी त्याचा मोबाईलही चेक केला. त्याच्यावरती तिचेच मेसेज. ह्या सगळ्या घुसमटीत मी घुसमटतच राहिले. माझी मध्येच कुचंबा नाही होत राहिली. मी काही विचारायला गेलं की विक्रांतने लगेच ऑफिसला निघून जायची नाटकं करायची. आणि हे एकाच मुलीचं मी पाहिलेलं असं काही नाही. याच्या आधीही 3-4 बायकांसोबत मी त्याला मिठी मारताना पाहिलं होतं, बोलताना पाहिलं होतं, पण मी कधीच कुणालाही सांगितलं नाही. पण आता तर त्याने खरंच गाठलं. त्याच्या मोबाईलला एक दिवस मी चेक केलं. त्या मोबाईलमध्ये डिटेल होते 4 लाख रुपये त्या मुलीला दिल्याची. त्याची बँक अकाउंटवरती नोंदही झालेली आहे. आणि हे पाहिल्यानंतर तर माझ्या पायाखालची जमीन झाली. तिला 4 लाख रुपये विक्रांतने दिले, तेही कशासाठी ते विचारल्यानंतर त्याने लगेचच माझ्या हातात हे डिवोर्सचे पेपर ठेवले. तुझं कायमचं संशयी स्वभाव मला अजिबात आवडत नाही असं म्हणत डिवोर्स पेपरवर साईनही केली. आता विक्रांतचं ऑफिसचं काम चालू असतं. दरवाजा वाजतो. मग तो दरवाजा उघडायला जातो. दरवाजा उघडल्यानंतर त्याच्यासमोर उभा असतो ऋषिकेश. ऋषिकेशला पाहून तो जरा दचकतोच. हे इथे कशाला आले असेल? मग तो त्यांना घरात बोलवतो. बसल्यानंतर विक्रांत म्हणतो, मला माहिती आहे तुम्हाला शरूंनीच पाठवलं असेल, पण मला कुठल्याही विषयावर काही बोलायचं नाही आणि माझी समजूतही घालण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका असं विक्रांतराव बोलू लागतं. आता ऋषिकेशला तर काहीच माहीत नाही नेमकं यांचं भांडण कशावर झालं आणि आता काय बोलायचं आहे. तो सांगू लागतो, मला शर्वरीने सांगितलेलं नाही, मी माझं स्वतःहून आलो आहे, मला थोडा डाऊट आला, पण तुम्हीही बोलायला तयार नाही, नेमकं काय झालं आता मला कसं कळलं. जानकीही शर्वरीशी बोलत असते. डिवोर्स काय हा शेवटचा पर्याय नसतो. आपली नाती इतकी कमजोर आहे का? शर्वरी तिच्यावर चिडते, असा नवरा असला तर मी डिवोर्स घेईलच ना. पण जानकी समजवत असते, नातं काही इतकं सोपं आणि इतकं हलकं नसतं तुटण्यासाठी. ते खूप मजबूत असतं, ते आपलं असतं, ते आपण जोडलेलं असतं आणि ते निभवायचंही असतं. असं डिवोर्स पेपरवर साईन नसतात करायची. शर्वरी लगेच मान डोलवते, मी थोडा दिवस माहिती काढल आणि मगच घरच्यांना सांगल, पण तोपर्यंत तू प्रॉमिस कर कुणाला काही सांगायचं नाही घरामध्ये. जर कुणाला सांगितलं तर मी माझा जीवच देईल. अशी प्रॉमिस केल्यानंतर जानकी म्हणते, मी तुझं गुपित कुणालाही सांगणार नाही, फक्त आणि फक्त आपल्या दोघींमध्येच ठेवेल, कारण घरच्यांना ते आता झेपणार नाही आणि आपल्याकडे पुरावेही नाही विक्रांत विरोधात असंही शर्वरी बोलते. मी आधी शोध लावेल मगच घरच्यांशी बोलेल, तोपर्यंत कुणाला सांगू नको असं म्हणत ढसाढसा रडते आणि जानकीच्या मिठीत रडू लागते. इकडे हे सगळं काही ऐश्वर्याने गुपचूप दारात उभं राहून ऐकलेलं असतं. बापरे, तिला तर आयतच कोलीतच मिळालं. किती मोठी बातमी, आता काय करू म्हणून तिला असं होत असतं. पण म्हणती नाही, डॅडॅने सांगितलेलं आहे डोकं शांत ठेवायचं, आपण दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ती चालवायची. इकडे ऋषिकेश विक्रांतसोबत बोलत असताना तो रागवतो आणि तो म्हणतो, दादा तुम्ही इथून निघून जा, मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आणि माझी तुम्ही समजूतही घालू नका. आता मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. तुमची बहीण खूपच संशय घेत असते माझ्यावर, मी त्या गोष्टीला कंटाळून गेलो आहे. इकडे ऐश्वर्याला असं झालं आहे, कुणाला सांगू, कुणाचा वापर करू तेही तिला समजेना. समोरून तिला दिसते आजीचा वापर करावा का? मग ती आरशात बघून स्वतःशी बोलू लागते, हे बघ कुणाला काही सांगायचं नाही, आपल्या गुपित पोटात ठेवायचं आणि कुणाला काही सांगू द्यायचं नाही. लगेच आजी ऐकते, कोणतं गुपित आहे तुझ्या पोटात दुखत आहे सांग बरं. पण ती म्हणते, नाही आजी, ते कुणाला सांगायचं नाही, अगदी तुम्हालाही नाही. जर ते मी गुपित कुणाला सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि मला ते कुणालाच सांगायचं नाही. जानकी वहिनीने सांगितलं आहे ना, कुणाला सांगू नको. त्या जानकीने तुला सांगितलं आहे आणि तू मला सांगत नाही, मी तर तुझी मैत्रीण आहे ना, सांग मला. पण ती म्हणते, नको गं आजी, कारण जानकीने सांगितलं आहे जर कुणाला कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मग आजी रागवते, रुसते. ते पाहून मग लगेच ती सांगायला सुरुवात करते. आजी म्हणते, मी तुझी लाडकी आजी आहे ना, मग मला सांग बरं काय झालं आहे, मी तुझी नक्कीच मदत करेल आणि कुणालाही काहीही सांगणार नाही. मग ऐश्वर्या सांगते, कुणाला सांगू नका हां, प्रॉमिस. शर्वरी आली आहे ना, ती आपल्याकडे कायमची राहायला आली आहे आणि विक्रांत भाऊजींनी म्हणे तिला घटस्फोटावरती सही करून दिली आहे. आजीला हे ऐकता क्षणी पायाखालची जमीन हल्ली आणि आजी घाईघाईने तडक निघते आणि म्हणते, कुणाला सांगणार नाही मी.
ऐश्वर्या म्हणते काडी तर टाकली आहे, आता आग लागल्याची मज्जा पाहायला मज्जा येईल असं म्हणत स्वतःशीच आनंदाने बोलत असते. इकडे पुढे आपल्याला असं पाहायला मिळणार, आजीने नानासाहेबांना जाऊन सांगितलेलं असतं. नानासाहेब लगेच शर्वरीला हाक मारून बोलवून घेतात आणि हा काय प्रकार आहे विचारू लागतात. तर लगेच शर्वरी जानकीवरती चिडते. एकच गुपित तुला सांगितलं, तेवढंही तुला तुझ्या पोटात ठेवता आलं नाही. खूप दुष्ट आहे तू जानकी. आता मी चुकीची आहे ना, ठीक आहे, मग मीच ती माझी चूक सुधारते माझा जीव देऊन असं म्हणते. जानकी लगेच तिला म्हणते तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे, मी घरच्यांना सांगितलेलं नाही, माझं ऐकून घ्या तरी. पण शर्वरी काही ऐकत नाही. घाईघाईने ती रूममध्ये जाते. रूममध्ये जाऊन लगेच स्वतःच्या गळ्याला ती फास लावण्याचा प्रयत्न करते. इकडे घरातले सगळेजण दार ठोठावत असतात आणि शर्वरी हाकही मारत असतात. पण शर्वरी आपली मध्ये तिची आत्महत्येची तयारी करू लागलेली आहे. मग ऋषिकेश आणि सारंग दोघंजण मिळून दार तोडतात. दाराची कडी तोडून आतमध्ये गेल्यानंतर जे दृश्य सगळ्यांना दिसलं ते खूपच भयंकर आहे आणि त्याचा आता काय परिणाम होणार हेही पाहणं खूपच रंजक ठरणार. तुम्ही बेल आयकॉन नक्की घंटी वाजवा, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि तुम्हाला सिरियलमध्ये पुढे काय होणार ते सगळं पाहायला ह्या चॅनलवरती भेटेल. तेव्हा चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.